माझ्या घरात मामांची खूप मोठं भांडण झालं होतं ताई, आणि त्या रागाच्या भरात मी तुमच्याशी अशी वागले। नंतर मला पश्चाताप झाल्यावर मी गेलेही होते परत तिथे माफी मागायला, पण तिथे कोणी नव्हतं। तुम्ही होत्या ताई। देवा, संजूताई, तेव्हा मला तुमची माफी मागता आली नव्हती, पण आता मी तुमच्या पाय धरून तुमची माफी मागते। ए बाई उठ। उठ। तुझे काय इरादे आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे। तूच सांगितलंयस मला, त्याच्यामुळे माझ्यासमोर असली नाटकं नको करू। मी काय सांगितलं संजूताई? काय सांगितलं? खुलं चॅलेंज दिलंयस ना तुम्हाला, मग माझं ओपन चॅलेंज आहे तुला, संजीवनी रणजित ढाले पाटील। नाही तुझ्या नाकवटीतून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग। संजूताई, मी मान्य करते की माझ्याकडून चूक झाली, त्या चुकीची तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण मी जे बोललेच नाहीये ते आळ माझ्यावर नका लावू तुम्ही। जोरात बसला ना धक्का, आता फक्त धक्का लागलाय, इथून पुढे जर माझ्या वाटेत आलीस तर खा खुश। खोटारडी, एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू। हो नाही, तुला लाज नाही वाटत का ग एवढं तडतडीत खोटं बोलताना? काय बोलताय ताई तुम्ही? तुझ्यासारख्या माणसांची ना बोललंच नाही पाहिजे, कारण लायकीच नसते तुमची। तुमच्यासारख्या माणसांना ना डायरेक्ट। वहिनी साहेब, बस बस करा आता। तुम्ही जितकं बोलताय ना तेवढ्या खाली जाताय माझ्या नजरेत। तुम्ही प्लीज जा। आपू तू बस। सुजा, मेला सुजा, नको ना असं बोलू। मी खरंच तुझ्याशी खोटं नाही वागत आहे। मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो, प्लीज इथून जा आणि इथून पुढे नका इथे पाऊल ठेवू। मला सुजाला नाही गमवायचं, कारण माझ्या पाठीशी जेव्हा कोणीच नव्हतं ना त्यावेळेस सुजा उभा होता। ती काल आलेली पोरगी आहे, आमची मैत्रीला जुनी आहे ना। सुजा फक्त माझा धीर नाहीये हो, तो माझा लई जवळचा मित्र आहे।